हॅलो नमस्कार मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे ती म्हणजे नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवरती आता नव्याने अर्ज भरायला सुरू झाले आहे. तर मित्रांनो, तुमचं देखील अर्ज भरणे अजून बाकी असेल तर तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करून घ्यायचा आहे. कारण की मित्रांनो, शेवटचे 10 ते 15 दिवस बाकी आहेत. अर्ज भरण्याची मुदत ही 31 ऑगस्ट आहे. त्यामुळे तुम्हाला आता लवकरात लवकर अर्ज हा करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, सरकारने आता वेबसाईटप्रमाणे नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनसुद्धा चालू केलं आहे. तुम्ही आता नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवरती एकदम स्मूथमध्ये तुमचा अर्ज हा भरू शकता. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करायचा आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्यायचं आहे. कारण की व्हिडिओ खूपच जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे. कारण की मित्रांनो, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटचा सांगणार आहे की हा अर्ज तुम्हाला कशाप्रकारे सबमिट करायचा आहे. कारण की मित्रांनो, आपल्या सुरुवातीला नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड असा काही प्रकारचा एरर येत होता. तो सोल्युशनसुद्धा मला मिळालं आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपण अर्ज स्वतः मी तुम्हाला सबमिट करून दाखवणार आहे. तर आता व्हिडिओ सुरू करूयात. तर आता या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. नंतर तुमच्यासमोर अशा काही प्रकारचं इंटरफेस शो होईल. सर्वात प्रथम मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, मराठीमध्ये अर्ज न भरता इंग्लिशमध्ये अर्ज भरण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपल्याकडून काहीच चूक होणार आहे. तर पाहू शकता, सर्वात प्रथम तुम्हाला आता महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे, इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे. आधार कार्डवर जसं नाव आहे तसंच नाव टाकायचं आहे, कोणतीही चूक करायची नाही. यानंतर आहे 2 नंबरला तुम्हाला तुमचं पतीचं किंवा वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची. जन्मतारीख टाकताना कोणतीच चूक करायची नाही. आधार कार्डवरती जी जन्मतारीख आहे ती तुम्हाला तिथं सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर आहे तुम्हाला अर्जदाराचा संपूर्ण पत्ता. तर इथं तुम्हाला तुमचा पत्ता भरायचा आहे. ॲड्रेसमध्ये तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा जिल्हा निवड करायचा आहे. त्यानंतर तुमचं गाव, शहर, त्यानंतर खाली आहे तुमचं ग्रामपंचायत, नगरपंचायत, महानगरपालिका यापैकी तुम्हाला एखादं ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा गावाचा पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे. पिनकोड टाकून नंतर पुढं पाहूयात. यानंतर आहे मित्रांनो, तुम्हाला आता तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर हा तुमच्या आधार कार्डशी लिंक असणे गरजेचं आहे. लिंक जर नसेल तर मित्रांनो तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण की मित्रांनो, तुम्हाला पैसे येण्यास अडचण होऊ शकते. तर मित्रांनो, हे सर्व डेटा टाकून झाल्यानंतर आता तुम्हाला खाली टाकायचं आहे, तुम्ही शासनाचे इतर कोणत्या जे काही योजना त्याच्यामध्ये भाग घेत आहात का. तर तुम्ही तिथं भाग घेत असाल तर होय करू शकता किंवा नाहीसुद्धा करू शकता. यानंतर आहे आता तुम्हाला तुमची वैयक्तिक स्थिती निवडायची आहे. यामध्ये तुम्ही विवाहित, अविवाहित किंवा विधवा अशा काही प्रकारे तुमचे ऑप्शन निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला बँकचे डिटेल टाकायचे आहेत. मित्रांनो, बँकचे डिटेल टाकताना कोणती चुकी करायची नाही, कारण की तुमचे पैसे दुसऱ्याच्या खात्यामध्ये जाऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला तुमचं खात्याचं नाव, त्याचबरोबर तुमचं खाते क्रमांक व तुमचं IFSC कोड हे सर्व तुम्हाला माहिती एकदम व्यवस्थितरित्या भरायची आहे, जेणेकरून तुम्हाला पैसे येण्यास काही अडचण होणार नाही. अशा प्रकारे सर्व माहिती भरून झाल्यानंतर आता तुम्हाला सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. मित्रांनो, डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्हाला कोणती चुकी करायची नाही. तर डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला कोणते डॉक्युमेंट पाहिजेत. यामध्ये सर्वात प्रथम आहे तुमचं आधार कार्ड, त्यानंतर आदिवासी किंवा जन्म प्रमाणपत्र, त्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र पाहिजे. 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेलं तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे. यानंतर अर्जाचे हमीपत्र व बँक पासबुक. त्यानंतर तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो किंवा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर आता सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे जसे आपण माहिती देताना पाऱ्यावर दाबतो त्यानंतर आपल्याला अशा काही प्रकारचे एरर येतो, तो म्हणजे नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड. तर मित्रांनो, तुम्हाला अशा काही प्रकारचे एरर असेल तर चिंता करू नका. तुम्हाला 2 ते 3 वेळेस ट्राय करायचं आहे. मी सुद्धा तसं केलं तर त्यानंतर माझा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाला आहे. तो आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. तर OTPसुद्धा आला आहे. OTP मी जसं टाकलं तर आपला समोर एक मेसेज आला आहे, सर्व हॅज बीन सक्सेसफुली व्हेरीफाईड. पाहू शकता अशा काही प्रकारे आपला मेसेज आला आहे आणि आपला फॉर्म हा पेंडिंगमध्ये जाऊन पडला आहे. तो आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. मित्रांनो, अशा काही प्रकारे आता तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करू शकता. तर मित्रांनो, असं होतं माहितीपूर्ण व्हिडिओ. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा. नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तोपर्यंत जय शिवराज, जय महाराष्ट्र मित्रांनो.